नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पॉलिटिकल सायन्सचा पश्चिमात्य राजकीय विचारवंतामधील एक विचारवंत रूसो, जीन जॅक रूसो. मी तुम्हाला समजून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या साऊंडकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा चॅप्टर थोडा मोठा होणार आहे, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. तर तुमचा सर्वांचा जास्त वेळ न घेता मी लगेचच चॅप्टरकडे वळते. तर बघूया रूसोचा जन्म. रूसोचा जन्म हा 28 जून 1712 रोजी स्वित्झर्लंडमध्ये जिनेव्हा येथे झाला. त्याचा जन्म प्रोटेस्टंट पंथाच्या एका कुटुंबात झाला. रूसोचा जन्म हा 28 जून 1712 रोजी स्वित्झर्लंडमध्ये जिनेव्हा येथे झाला. त्याचा जन्म प्रोटेस्टंट पंथामध्ये त्या कुटुंबात झाला होता. रूसोचे वडील इसॅक, रूसोच्या वडिलांचे नाव इसॅक होते आणि ते कुशल कामगार. त्यांचा एक घड्याळ दुरुस्ती करण्याचा व्यवसाय होता. रूसोचे वडील अशिक्षित आणि छंदिष्ट असे होते. रूसोच्या वडिलांना शिक्षण नव्हते, पण त्यांना छंदिष्ट ते होते. इतकेच नव्हे तर रूसो जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी कौटुंबिक जबाबदारीला टाळून घरातून पळ काढला. रूसो जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हाच त्यांनी कौटुंबिक जबाबदारीला कंटाळून किंवा त्यातून त्रासून घरातून पळ काढला. त्यामुळे रूसोचा स्वभाव या वातावरणामुळे त्याच्या बालमनावरती निश्चितच वाईट परिणाम झाला होता. एखादा मूल 10 वर्षाचा असल्यानंतर त्याच्या वडिलांनी घरातून पळ काढला, त्या मुलाला सोडून गेले, पूर्ण फॅमिलीला सोडून गेल्यानंतर निश्चितच त्या घरातील कोवळ्या मनावरील मुलावर त्याच्या मनावर वाईट परिणाम तर होणारच होता. त्यामुळे रूसो हा चिडचिड विचित्र असा वागणारा मुलगा झाला होता. रूसोचे शिक्षण त्याच्या काकांनी पूर्ण केले. वडिलांच्या जाण्यानंतर त्यांची जबाबदारी ही त्याच्या काकांनी उचलली. रूसोला त्याच्या काकांनी शिक्षणासाठी वासई या शहरात पाठविले. तेथे तो 2 वर्ष राहिला. त्याच्या काकांनी शिक्षणासाठी वासईला पाठवल्यानंतर रूसो हा वासईला 2 वर्ष राहिला आणि नंतर शिक्षण सोडून देऊन जिनेव्हाला तो परत आला. तिथे त्याचं मन नाही लागलं वासईला आणि तो शिक्षण सोडून परत जिनेव्हाला आला. त्यामुळे त्याच्या काकांनी त्याला एका व्यक्तीकडे खोदकाम शिवणकाम करण्यासाठी ठेवले. आता तो शिकला नाही, त्यामुळे त्याच्या काकांनी त्याला एका व्यक्तीकडे खोदकाम शिवणकाम अशा प्रकारची कामं शिकण्यासाठी एका व्यक्तीकडे त्याला ठेवले. पण तिथेही त्या व्यक्तीकडून रूसोला क्रूर वागणूक मिळायची. म्हणजे व्यवस्थित त्याच्यासोबत वागणूक नव्हती होत. एक क्रूर वागणूक मिळाल्यामुळे रूसोने तिथूनही पळ काढला. रूसो त्या व्यक्तीच्या जाचाला खटवून स्वित्झर्लंड सोडून परत फ्रान्सला आला. या घटनेचाही रूसोच्या विचारसरणीवर परिणाम झाला. आता ही गोष्ट त्याच्या बालमनावरच परिणाम करणार होती, त्यामुळे ह्या घटनेचाही रूसोला अधिक त्याच्या स्वभावात परिवर्तन आणण्यासाठी, त्याचा स्वभाव चिडचिडा क्रूर अशा टाईपचा बनण्यासाठी ह्या घटनेचाही त्याच्या बालमनावर परिणाम झाला आणि त्याच्यात भर पडली त्याच्या स्वभावामध्ये. रूसोला वयाच्या अगदी 16व्या वर्षापासूनच उड्डाणटप्पू जीवन सुरू करावे लागले आणि हे वडिलांचं सोडून जाणं, त्याच्यानंतर शिक्षण अर्ध्यावरती सोडणं, त्याला त्याच्या काकांनी खोदकाम शिवणकाम शिकण्यासाठी ज्या व्यक्तीकडे ठेवले तिथेही क्रूर वागणूक, या सगळ्यांचा त्याच्या जीवनावर एवढा परिणाम झाला ना, तो 16व्या वर्षापासूनच म्हणजे उड्डाणटप्पू जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे कसलं ध्येय नाही, कुठल्या कामात व्यवस्थित गोष्ट कर, आणि हाच उन्हाळपणा त्याच्या आयुष्यात शेवटपर्यंत टिकून राहिला. तिसरा टॉपिक त्याचा आयुष्याचा फ्रान्समधील वास्तव्य. रूसो स्वित्झर्लंड सोडून फ्रान्सला आला आणि त्याची भटकंती सुरू झाली. रूसो अहंकारी होता. त्याच्या आयुष्यात जे प्रसंग घडले त्यांनी तो अहंकारी बनलेला. त्याचे वागणे ही विचित्रच होते, मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्यामुळे त्याला मदत करायला मित्रही नव्हते. अशा स्वभावाच्या व्यक्तीसोबत कोणी मैत्रीही करत नाही. त्याचे मित्रही नव्हते, त्याला कोणी मदत करणारही नव्हतं. ज्याच्या स्वभावामुळे त्याच्या वागणुकीमुळे कोणी त्याच्या जवळ नाही
पसंत नव्हतं करत. परंतु योगायोगानेच त्याला कॉन्फिग्नानचा काय झालं, योगायोगाने त्याला कॉन्फिग्नानचा एक धर्मगुरू भेटला. त्याने रुसोचे कॅथोलिक पंथात धर्मांतर करून दिले. रुसोचा धर्म कोणता होता आधी? प्रोटेस्टंट. आणि त्या धर्मगुरूने त्याचे कॅथोलिक पंथात धर्मांतर करून घेतले. या धर्मगुरूने रुसोला अत्यंत उदारतापूर्ण वागणूक दिली. आतापर्यंत जे रुसोला वागणूक मिळत होती, त्रास देणारी होती, त्याला छळणारी होती, पण ह्या धर्मगुरूने रुसोला अत्यंत उदाहरणापुरत वागणूक दिली. त्याने रुसोला मॅडम डी वॉरेन्स, कोणाकडे? मॅडम डी वॉरेन्स या महिलेकडे ठेवले आणि तिने रुसोच्या शिक्षणाची व्यवस्था ट्युरिन येथील मठात केली. हा पॉइंट्स तुम्ही नोट करून घ्या की धर्मगुरूने रुसोला मॅडम डी वॉरेन्स या महिलेकडे ठेवले होते आणि तिने रुसोच्या शिक्षणाची व्यवस्था कुठे केली? ट्युरिन येथील मठात केली. परंतु येथील कडक शिस्तीचे वातावरण पाहून रुसो तेथूनही पळून गेला. रुसोला ह्या कडक शिस्त, स्ट्रिक्ट वागणूक ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासूनच आवडत नव्हत्या आणि त्यामुळे त्याने तेथूनही पळ काढला आणि तो पुन्हा मॅडम डी वॉरेन्सकडे येऊन थांबला. जिथे मॅडम डी वॉरेन्सने त्याला ज्या मठात ठेवले होते तेथूनही रुसोने पळ काढून पुन्हा तो मॅडम डी वॉरेन्सकडे येऊन थांबला. रुसोच्या उन्हाळपणाला तीही कंटाळली. अर्थात असं जर सतत कोणी वागत असेल तर कोणीही कंटाळणार आणि मॅडम डी वॉरेन्स सुद्धा त्याच्या या वागणुकीला कंटाळून तिने लिओन्स येथे शिक्षणासाठी पाठवले. लिओन्स येथे रुसोला मॅडम डी वॉरेन्सने शिक्षणासाठी पाठवले आणि ती स्वतः पत्ता न सांगता दुसरीकडे निघून गेली आणि त्याला कंटाळून मॅडम डी वॉरेन्सनी स्वतःचा पत्ता बदलून टाकला आणि त्याला सांगितलेही नाही आणि दुसरीकडे ती राहायला गेली. नेहमीप्रमाणे रुसो लिओन्स येथेही जास्त दिवस टिकला नाही. जिथे मॅडम डी वॉरेन्सने लिओन्स येथे त्याला शिक्षणासाठी पाठवले होते तिथेही तो जास्त दिवस टिकला नाही आणि 1730 मध्ये तो पुन्हा फ्रान्सला आला. तेथे त्यांनी पुन्हा भटकंती सुरू केली. परत त्यांनी त्याचं आयुष्य इकडे तिकडे भटकणं, काम न करणं, काही नाही करणं, त्यांची आयुष्यातली भटकंती पुन्हा चालू केली. एक दिवस काय झालं, योगायोगाने तो पुन्हा मॅडम डी वॉरेन्सला भेटला आणि त्यांची ही भेट नंतरच्या काळात परस्परांचा प्रियकर आणि प्रियसी म्हणून त्यांनी एकमेकांचा स्वीकार केला. परंतु त्यांचे हे प्रेम आणि हे एकत्र राहणे जास्त वेळ टिकू शकलं नाही, कारण रुसोचा स्वभाव जसा होता त्याप्रमाणे ते मॅडम डी वॉरेन्स त्याच्या स्वभावाला, त्याच्या वागणुकीला कंटाळली आणि तिने त्याला सोडून आपल्यासाठी एक दुसरा प्रियकर निवडला आणि रुसोचा प्रेमभंग झाला. तो निराश झाला, एकाकी जीवन जगू लागला. परत मॅडम डी वॉरेन्स मिळालेल्या प्रेमभंगामधून तो परत एकाकी जीवन जगू लागला. या काळात त्याने आता जगण्यासाठी तर काहीतरी करायला हवे. या काळात मग त्याने स्वतःच्या जीवन जगण्यासाठी उपजीविकेसाठी साधन म्हणून कशाची नोकरी केली? एक शिक्षकाची नोकरी केली. त्याचबरोबर त्याने तत्वज्ञानाचाही अभ्यास मग चालू केला. शिक्षकाच्या नोकरीबरोबर त्यांनी तत्वज्ञानाचाही अभ्यास त्यांनी चालू केला. या काळात रुसोचा मॅडम डी ब्रोगन, परत त्याचा मॅडम डी ब्रोगन हिच्याशी परिचय झाला. तिच्या मदतीने रुसोला व्हेनिसमधील फ्रान्सच्या राजदूताचा सचिव म्हणून नोकरी मिळाली. आता मॅडम डी ब्रोगन हिच्याशी परिचय आल्यानंतर, हिच्याशी त्याची जवळीक वाढल्यानंतर तिच्या मदतीने रुसोला व्हेनिसमधील फ्रान्सचा राजदूत याचा सचिव म्हणून नवीन नोकरी मिळाली. परंतु तेथे तो त्याच्या भांडखोर स्वभावामुळे दीर्घकाळपर्यंत टिकून राहू शकला नाही. रुसोचा स्वभाव हा भांडखोर होता. त्याचा स्वभाव आपण पहिलेही बघितलंय की त्याचा स्वभाव हा चांगला नव्हता. तो विचित्र वागत होता, त्याचा स्वभाव भांडखोर होता. त्यामुळेच त्याला मॅडम डी वॉरेन्सही सोडून गेली होती. त्यामुळे तिथे तो जास्त काळ टिकू शकला नाही. 18 महिन्यातच त्याला ही नोकरी सोडावी लागली आणि 18 महिन्यातच त्याने ही सचिवाची नोकरी देखील सोडली. 1744 मध्ये रुसो पॅरिसला आला
आणि ती नोकरी सोडल्यानंतर तो 1744 रुसो पॅरिसला आला. नोकरी, उद्योग, व्यवसाय काहीही नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती त्याची अत्यंत खालावली होती. त्याच्याजवळ ना नोकरी होती, ना व्यवसाय होता, ना कुठलं काम होतं. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावली. त्याला अत्यंत कठीण परिस्थितीतून जावं लागलं. त्यांनी वेळप्रसंगी भीकही मागितलं. काही दिवस त्याला याच काळात त्याला थेरिसी नावाच्या घरकाम करणाऱ्या अशिक्षित असलेल्या एका स्त्रीशी परिचय झाला. त्याच्या आयुष्यात परत एक थेरिसी नावाची महिला आली, जी एक घरकाम करत होती. त्या महिलेशी त्याचे परत प्रेम प्रसंग जुळले आणि तो या महिलेचे आणि त्यांनी बरेच काळ ते सोबतही राहिले. त्यांना 5 अपत्यही झाली, परंतु रुसोने त्या अपत्यामधून एकाचाही स्वीकार केला नाही आणि त्या मुलांना त्याने अनाथ आश्रमात भरती करून टाकले. यानंतर रुसोच्या आयुष्यात एक कलाटणी देणारा प्रसंग आला. इथून रुसोच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, लिखाण आणि ग्रंथरचना. इथूनच रुसोचं आयुष्य बदललं. रुसोच्या आयुष्याची सुरुवात बरीच वर्ष भटकंती करण्यात गेली होती, परंतु 1750 नंतर त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली. डी जॉन अकॅडमीने एक निबंध स्पर्धा जाहीर केली होती. त्यात विषय असा होता की शास्त्र आणि कला यांच्या प्रगतीमुळे मनुष्याची नीतिमत्ता ढासळली आहे काय? शास्त्र आणि कला यांच्या प्रगतीमुळे मनुष्याची नीतिमत्ता ढासळली आहे काय, असा निबंध स्पर्धेचा विषय होता. लक्षपूर्वक नोट करून घ्या. शास्त्र आणि कला यांच्या प्रगतीमुळे मनुष्याची नीतिमत्ता ढासळली आहे काय, असा निबंध स्पर्धेचा विषय होता. रुसोने या निबंध स्पर्धेत भाग घेतला आणि पहिलेच बक्षीस त्याने मिळवले. या निबंधात रुसोने काय म्हटले आहे या निबंध स्पर्धेत? शास्त्र आणि कला यामुळे मानवाचे अंधपतन झाले आहे. शास्त्र आणि कला यामुळे मानवाचे अंधपतन झाले आहे. आजचा समाज हा मानवाच्या नैतिक ऱ्हासास कारणीभूत आहे. आजचा समाज हा मानवाच्या नैतिक ऱ्हास, जी माणसाची ऱ्हास होती, जी अधोगती होते, त्याला कारणीभूत आहे आजचा समाज. मानव हा जन्मतः चांगला आहे, परंतु आमच्या सामाजिक संस्थांनी त्याला दुष्ट बनवले. पण त्याच्यासोबत जी सामाजिक संस्था जे व्यवहार केले जातात, जे व्यवहार होतात, जे आयुष्यात तो काही बघतो, जसं रुसोच्या सोबत घडलेलं होतं लहानपणापासून, त्याचे वडील सोडून जाणं किंवा नंतरचे त्याच्या कामावरती किंवा शिक्षणामध्ये जे क्रूर व्यक्ती त्याला भेटले, त्याच्यामुळे तो असा दुष्ट बनलेला होता. त्यांनी तेच त्याच्या निबंधामध्ये व्यक्त केलं होतं की सामाजिक संस्था त्याला मानवाला दुष्ट बनवते, तो मुळात जन्मतः दुष्ट असा नसतो. रुसोला या क्षेत्रात अशा प्रकारचे यश मिळाल्यावर विविध प्रकारचे लेखन करणे हाच त्याचा व्यवसाय बनला. आणि या निबंध स्पर्धेनंतर रुसोच्या आयुष्यात जी कलाटणी मिळाली, त्याला जे यश मिळाले, त्यानंतर त्यांनी लिखाण काम सुरू करणे हा त्याचा एक व्यवसाय बनवला आणि याच्यातच त्यांनी प्रगती करू असं आपण ठरवलं. 1753 मध्ये त्याच अकॅडमीने शास्त्र आणि कला यांच्या प्रगतीमुळे मनुष्याची नीतिमत्ता ढासळली आहे का, ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती. हा विषय ठेवून ज्यात रुसोने पहिला क्रमांक पटकावला होता. याच अकॅडमीने विषमतेचे कारणे या विषयावर स्पर्धा परत एकदा आयोजित केली. निबंध स्पर्धा परत एकदा आयोजित केली आणि त्याचा विषय होता विषमतेची कारणे. 1753 मध्ये. यावेळीही रुसोने निबंध स्पर्धेत भाग घेतला आणि त्याचा निबंध यावेळीही फ्रान्समध्ये बराच गाजला. विषमतेची कारणे या विषयावरती जो निबंध स्पर्धा होती, जी 1753 मध्ये एका अकॅडमीने आयोजित केली होती. रुसोने या स्पर्धेतही भाग घेऊन प्रथम क्रमांक बजावला होता. यावेळीही रुसोच्या निबंधाचं फ्रान्समध्ये बराच गाजला, खूप प्रशंसा झाली त्याची.
वरील प्रकारच्या लिखाणामुळे रुसोला विचारवंत आणि लेखक म्हणूनही मान्यता मिळाली. या निबंधानंतर रुसोला विचारवंत आणि लेखक म्हणून मान्यता मिळाली. त्याला लोक मानू लागले एक लेखक म्हणून, एक विचारवंत म्हणून. 1754 मध्ये रुसो जिनेवाला आला. 1754 मध्ये रुसो जिनेवाला आला आणि त्याने आपले लिखाणाचे कार्य चालूच ठेवले. आता त्याला एक ओळख मिळाली होती रुसोला. आणि त्यानंतर त्याने 1754 मध्ये जिनेवाला आल्यानंतरही त्याने आपल्या लिखाणाचे कार्य हे चालूच ठेवले होते. त्याचा इमाईल हा ग्रंथ प्रचलित झाला. इमाईल या ग्रंथात त्याचं शिक्षण आणि प्रचलित धर्म यावर त्याने जोरदार टीका केली होती. रुसोच्या इमाईल या ग्रंथामध्ये शिक्षण आणि प्रचलित धर्म यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. त्याला अनेकांचा विरोधही यानंतर सहन करावा लागला होता. अनेकांनी त्याला त्रासही दिला त्याच्या या लिखाणामधून. त्यामुळे त्याने जिनेवा सोडले. आणि या विरोधामुळे त्याला लोकांनी खूप त्रास दिल्यामुळे रुसोने जिनेवा सोडले आणि नंतरच्या काळात त्याने फ्रान्स, इंग्लंड, स्वित्झर्लंड इत्यादी देशात वास्तव्य केले. त्याने त्याच्या लिखाणाचे कार्यही चालूच होते. त्याने आपलं लिखाण बंद केलं नाही. त्यांनी आपले लिखाणाचे कार्य चालूच ठेवले. रुसोच्या विविध ग्रंथात पुढील ग्रंथाचा समावेश आहे. आता रुसोचे ग्रंथ कुठले आहे हे आपण पुढील चॅप्टरमध्ये बघूया. आता सध्या इथे मी स्टॉप करते. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. आणि माझं लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा. थँक्यू.